व्यासपीठाकडे यावं. मी डीजींना विनंती करते की तुम्ही त्यांना घेऊन यावं. त्याबरोबरच श्रेय पोलीस महासंचालक भूषण कुमार उपाध्याय यांनाही मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर आपले विशेष अतिथी पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी मी डीजींना विनंती करते की त्यांनी स्टेजवरती म्हणा. Good morning, dignitaries on the dais and off the dais, and my fellow Rotarians. Mr. Mankoskar Surendra Kumar, born on 27th of September 1968 in Latur. After his school education, he did his diploma in mechanical engineering and BE production engineering in Latur. Later, LLB from Symbiosis Law College, MBA from Pune University, ICWI cost accounting. Further, he worked with Premier Automobiles as design engineer in Mumbai. Selected in MPSC exams and worked as Assistant Commissioner VAT in Latur. Stood second in all state in MPSC and joined as Deputy Collector Latur. Worked extensively in Latur Killari earthquake of 1993, where about 15,000 people died. Selected in Indian Police Service in Indian Civil Services in 1994, but joined in Indian Revenue Services, Customs and Central Exercise. Worked as Assistant Deputy Commissioner, Customs and Central Exercise in Sangli, Kolhapur, Pune and Mumbai Airport. Worked as Joint Additional Commissioner, Mangalore, Customs, Diu and Daman, Kolhapur and Pune. Worked as Commissioner, Central GST and Customs in Belgaum and Mysore. Now working as Commissioner, Central Tax, Hyderabad. He gave more than 15,000 lectures and seminars on GST, which were attended by all officers of state, central government, and even ministers like Shri Prakash Javadekar, Shri Jaitley, Shri Meghwal, and others. Also gave interviews on GST on various TV channels like Times Now, India Today, TV9, Lokmat News, Zee News, and Doordarshan. He is well-known for motivational speeches on happy life and especially relationships with family. So it's my pleasure to present before you highly educated and wonderful government personality, most busy person to talk on Anandi Jivnache Rahasya. Thank you. जगातली सगळ्यात आदरणीय आणि वंदनीय व्यक्ती म्हणजे माझ्या मातोश्री, माझे लातूरकर, लातूरचे अतिशय आवडते पॉप्युलर SP आणि आताचे DGP श्री भूषण कुमार उपाध्यायजी, लातूरचे प्रोबेशनरी असिस्टंट SP, सर्व रोटरी क्लबचे सदस्य. मी सर्वप्रथम माझी ओळख करून देतो. लातूर हा जिल्हा 1982 ला झाला आणि लातूर जे ओळखलं जातं ते प्रामुख्याने 3 व्यक्तींसाठी ओळखलं जातं. विलासराव देशमुख, चाकूरकर साहेब आणि निलंगेकर साहेब. आणि लातूर खऱ्या अर्थानं जे नाव आलं ते लातूर पॅटर्नवरून. साहेब असताना मी विद्यार्थी होतो. लातूर पॅटर्न फक्त 12वी साठी होता. लातूर पॅटर्न 12वी मधून मुलं इंजिनियर, डॉक्टर व्हायचे. आणि नंतर लातूरचा एक सेकंड पॅटर्न आला. त्या सेकंड पॅटर्नचा मी पहिला विद्यार्थी, जो मी UPSC झालो. आणि आता आनंदाची गोष्ट सांगतो की दरवर्षी सिव्हिल सर्व्हिसेसच्या लिस्टमध्ये किमान 5 ते 7 मुलं ही लातूर जिल्ह्याची असतात. आणि आता आम्ही जवळपास 150च्या जवळपास लोक ही भारताच्या कोनाकोपऱ्यामध्ये सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये काम करतात. माणूस सिव्हिल सर्व्हिस होतो, सर्वंट होतो, डॉक्टर होतो, बिझनेसमॅन होतो, बिल गेट्स होतो, मोजेस होतो, ॲमेझॉन बनवतो.
सगळं काही करतो, तरी देखील एका गोष्टीच्या शोधामध्ये तो फिरत असतो आणि ती गोष्ट म्हणजे हॅपीनेस, ती गोष्ट म्हणजे आनंद. हा आनंद कुठे मिळतो? जर आनंद पैशाने मिळत असला तर बिल गेट्सला या वयामध्ये घटस्फोट घ्यायची गरज पडली नसती. जर आनंद पैशाने मिळाला असता तर ॲमेझॉनच्या मालकाला या वयामध्ये अर्धी ॲमेझॉनची संपत्ती आणि बायको सोडायची गरज पडली नसती. मग आनंद आहे कुठे? आता एका भाषणामध्ये मी एक वाक्य ऐकलं की रोटरी क्लब जॉईन केल्यानंतर आम्हाला फायदा कुठे आहे. जनरली प्रत्येक व्यक्ती कोणतीही गोष्ट करतो तर एका फायद्यासाठी करतो. मग फायदा म्हणजे आनंद आहे का? फायदा म्हणजे सुखी जीवन आहे का? आता तुमच्यामध्ये बरेचसे लोक सायन्स ग्रॅज्युएट असतील, डॉक्टर्स असतील आणि प्रत्येकाला काही विशिष्ट कालावधीनंतर डॉक्टरांसोबत किंवा कोणासोबत काउन्सिलिंग करावी लागते, कारण त्यांच्या जीवनातला कुठेतरी आनंद हरवलेला असतो, सुख हरवलेलं असतं. मग काउन्सिलिंग करण्याच्या या सगळ्या सायंटिफिक प्रोसेसमध्ये काय निघतं? आनंद म्हणजे नेमकं काय? या आनंदाच्या 4-5 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. आनंद म्हणजे काय, याचं सायंटिफिक रिझन काय आहे? तर सायंटिफिक रिझन जर तुम्ही सायकियाट्रिस्टकडे गेला तर सायकियाट्रिस्ट फक्त 4 हार्मोन्स सांगेल. ते 4 हार्मोन्स कुठले? ऑक्सिटॉसिन, डोपामाइन, बरोबर आहे. या पद्धतीची 4 हार्मोन्स आहेत. आता ही 4 हार्मोन्स आपल्याला आनंद देतात. आता आनंद म्हणजे कुठले आनंद देतात? पहिल्यांदा पहा, आनंद कुठल्या कुठल्या गोष्टीने मिळतो. आपण खूप चांगला स्वयंपाक केला आणि नवऱ्याने कौतुक केलं, नक्कीच त्याला आनंद मिळतो. माझ्यासोबत मी जेव्हा इथे डेप्युटी कलेक्टर होतो तिथे दत्तात्रय गराळे म्हणून माझा मित्र होता, तो DYSP होता. त्याच्या जीवनातला मी आनंद पाहिला. तो पोलीस सब इन्स्पेक्टर असताना त्याचे वडील हेड कॉन्स्टेबल असताना त्यांनी सॅल्यूट केला, त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसले, तो होता आनंद. त्याच्यानंतर हाच आता IG झाला, त्यावेळेस त्याच्या वडिलांच्या डोळ्यामध्ये जो दिसतो तो खरा आनंद. आनंद म्हणजे कुठला? मला क्रिकेट माहीत असेल, शिवनारायण चंद्रपॉल नावाचा क्रिकेटर होता. हा शिवनारायण चंद्रपॉल यांनी आपला मुलगा तेजनारायण चंद्रपॉल बरोबर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 2 दिवस नॉनस्टॉप बॅटिंग करून 400च्या वर रन काढले. कल्पना करा, एका क्रिकेट प्लेअरला आपल्या मुलासोबत 2 दिवस रनिंग बिटवीन द गेट करताना आपल्या मुलाला चौके छक्के मारताना किती आनंद होतो. मी 3 पिढ्या जवळपास लातूरच्या पाहिल्या. बोरा साहेब आमचे सगळ्यात सिनियर मोस्ट चार्टर्ड अकाउंटंट होते, ते माझे पुढे IPS झाले. आज त्यांचा नातू येतो. जेव्हा नातू आपला शिकतो तेव्हा तो आनंद असतो परमनंट आनंद. हे झाले परमनंट आनंद. खूप आपल्याला आजही कुठला परमनंट आनंद कुठला असतो? जेव्हा खूप ताण आलाय, नोकरीचा ताण आलाय, व्यवसायाचा ताण आलाय आणि या ताणामध्ये जेव्हा आपण आईच्या कुशीत जातो तो खरा आनंद. मग या आनंदाचा या 4 स्त्रवाशी काय संबंध आहे? आता तुम्ही सकाळी उठता, उठल्यानंतर खूप थकलेले असता, अंग दुखतं, पाठ दुखतं, झोपेचा खरा आनंद मिळत नाही. परंतु जेव्हा तुम्ही 45 मिनिटं वॉकिंग करता किंवा सायकलिंग करता तेव्हा मिळतो एक तो वेगळा विशिष्ट स्त्राव भरतो. तो स्त्राव म्हणजेच तुमचा आनंद. त्याच्यानंतर तुम्ही केलेल्या स्वयंपाकाचं कौतुक झालं किंवा तुमच्या डिग्रीचं कौतुक झालं, तो एक स्त्राव म्हणजे आनंद. अशाच एका स्त्रावाचा ऑक्सिटॉसिनसाठी एक सिनेमा बनला होता, त्याचं नाव आहे लगे रहो मुन्ने भाई. तुम्ही पाहिला असेल तो पिक्चर. या लगे रहो मुन्ना भाई मध्ये त्यांनी कन्सेप्ट काढला होता जादू की झप्पी. आपल्याच व्यक्तीने, आपल्याच मित्राने जेव्हा आपल्याला मिठी दिली तेव्हा एक स्त्राव येतो, त्या स्त्रावाचं नाव ऑक्सिटॉसिन. त्या ऑक्सिटॉसिनमुळे देखील तुम्हाला आनंद मिळतो. मग हे आनंद हुडकायचे कुठे? आणि सगळ्यात शेवटी जेव्हा आपण रोटरी क्लब जॉईन होतो त्या रोटरी क्लबला आपण सामाजिक कल्याण करतो. कल्पना करा, एक आंधळा एका रस्त्याच्या साईडला उभा आहे आणि त्या आंधळ्याला तुम्ही रस्ता क्रॉस करून दिला. तो आनंद, कल्याणकारी काम केल्याचा आनंद, तो जो एक स्त्राव आहे हा तो 4था स्त्राव. या 4 स्त्रावाचा आनंदाशी डायरेक्ट संबंध आहे. आणि तुम्ही जेव्हा रोटरी आणि लॉयन्स क्लब जॉईन करता तेव्हा तुम्हाला या 4 स्त्रावाचा आनंद मिळू शकतो. तुमच्या केलेल्या कामाचं कौतुक होतं, तुम्ही कल्याणकारी काम करता, तुम्हाला मित्राची जादूची झप्पी मिळते आणि म्हणून या क्लबमध्येही आपण सगळे जॉईन होतो. मी कुठल्याही क्लबचा सदस्य नाही, पण मी आनंद यात्रेचा एक प्रवासी आहे. या आनंद यात्रेच्या प्रवासामध्ये
मी बऱ्याच लोकांना भेटलो. एक व्यक्ती होते तरुण सागर महाराज, यांचे भाषण आपण तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. तरुण सागर महाराजांचं एक वाक्य आहे, अपने बेटे को इतना मत पढ़ाओ कि आपका बेटा आपको मूर्ख समजे या नालायक समजे. हे वाक्य जर आपण इम्प्लिमेंट केलं तर कुठलेच वृद्धाश्रम राहणार नाही. कुठंतरी आपण चुकतो. आजही जगामध्ये अनाथाश्रम आहेत आणि वृद्धाश्रम आहेत. आता जर आपण एक एक गोष्टी आनंदाच्या पाहिल्या तर आनंदामध्ये सगळ्यात जास्त माणसाच्या तोंडामध्ये एक शब्द येतो, एफ. एफ मीन्स फॅमिली. आनंद आपल्याला फक्त फॅमिलीमध्ये मिळतो. आणि फॅमिलीचा प्रमुख सदस्य कोण असतो तर वडील. आणि वडिलांचं सगळ्यात चांगलं नातं कुठलं? वडील आणि मुलगा आणि वडील आणि मुलगी, हे सगळ्यात पवित्र नातं. आणि त्याच्या अगोदरचं पवित्र नातं म्हणजे आई आणि मुलगा. मग इथे आपल्याला आनंद कसा मिळतो? एक साधं उदाहरण देतो. ज्या क्षणी, आता मी तुम्हाला जे उदाहरण दिलं शिवनारायण चंद्रपॉलचं, तसं प्रत्येक पिढ्यानपिढ्या हे घडत आलेलं आहे. प्रत्येक वडिलाला वाटतं की आपला मुलगा आपला वारसा पुढे जावा. मग आणि राजकारणात पर्टिक्युलरली जे येतात त्यांना प्रत्येकाला वाटतं की आपण मुख्यमंत्री व्हावं, आणि मुख्यमंत्र्याच्या मुलांनाही वाटतं की आपण मुख्यमंत्री व्हावं, प्रधानमंत्री व्हावं. या सगळ्या गोष्टी आधी घडत आलेल्या आहेत त्या. पण या सगळ्यासाठी करता करता कुठंतरी मुलगा आणि वडील याची संबंध दुरावतात. ही संबंध का दुरावतात आणि आपला आनंद कमी होतो. कधी कधी आपला मुलगा तेवढा सपात्र होत नाही. मग याची आपण जेव्हा कारणं पाहतो तेव्हा आपण शांतपणे विचार करायला पाहिजे की या जगातलं सगळ्यात 3 महत्वाची व्यक्ती कोण? सगळ्यात पहिली महत्वाची व्यक्ती आहे कृष्ण. कृष्ण हा जेव्हा जन्मला तेव्हा त्याला त्याच्या वडिलांनी दुसरीकडे नेलं, त्यामुळे त्याला वडिलांचं प्रेम कमी मिळालं. जीससला वडिलांचं प्रेम मिळालं नाही. मोहम्मद पैगंबरांनाही वडिलांचं प्रेम फार कमी वेळ मिळाला. तिघांनीही कुठला धर्म स्थापन केला नाही. तिघांनाही कोणी, आता त्यांच्या मुलांची नावं कोणालाही जास्त माहीत नाहीत किंवा कदाचित पुढची पिढी नसेल. तिघांनी फक्त एक एक पुस्तक लिहिलं. एकाने बायबल लिहिलं, एकाने कुराण लिहिला, एकाने गीता सांगितली. मग आपल्याला मोक्ष कोण देतो? आपल्याला मोक्ष कोण देतो? आपल्याला मोक्ष देतो आपला मुलगा किंवा मुलगी. मग हे नातं आपण आनंदासाठी का विकसित करत नाही? आता मला तुम्ही सांगायचं तर तुम्ही बहुतांशी लोक आई किंवा वडील आहात, तर आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा निर्णय कोणता? हा असा निर्णय आहे की ज्या निर्णयानंतर परत कुठला निर्णय घ्यायची गरज नाही. हा एकदम परफेक्ट आयुष्यातला निर्णय, जो घ्यावाच लागतो कधी ना कधी. कल्पना करा, आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय कोणता? आज मी 53 वर्षाचा आहे, 30 वर्षाची नोकरी झाली. माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा निर्णय कोणता असेल? ज्या दिवशी माझं व्हेंटिलेटर काढायचं. कधी ना कधी ही परिस्थिती येते आणि व्हेंटिलेटर काढल्यानंतर कुठलाच निर्णय घ्यायची गरज नसते. पण तो व्हेंटिलेटर काढण्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही. तो घेतो तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी. पण तुम्ही कधीही त्या मुलाला आणि मुलीला निर्णय घ्यायला शिकवतच नाही. तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट असता म्हणून मुलाला चार्टर्ड अकाउंटंट बनता. तुम्ही राजकारणी असता म्हणून मुलाला राजकारणी बनवता. मुलाला तुम्ही निर्णय घ्यायला शिकवतच नाही. आणि ज्याला निर्णयच घेता येणार नाही त्यांची नाती कशी विकसित होतील? मोक्ष हा आपल्याला मुलगा देतो आणि त्याला आपल्याला निर्णय घ्यायला शिकवलं पाहिजे. मग आता हे मुलं कशी निर्णय घेऊ शकतात आणि आनंदी राहतात? तर जीवनाचे प्रामुख्याने 2-3 भाग आहेत. पहिला भाग असतो 0 to 15 वर्ष. या वयातून तुम्ही सगळेजण गेलेले आहेत. आयुष्यातला सगळ्यात आनंदी काळ हा 0 ते 15 वर्षाचा असतो. आपल्याला काही जरी जमाड जरी लागला तर आपण आईच्या कुशीत जातो. आपल्याला 4 आणे जरी मिळाले ते आताच्या लाख रुपयापेक्षा महत्त्वाचे वाटतात. बरोबर आहे, आई किती जरी सांगितली की शाळेच्या बाहेरची चिंच नाही खायचे, पण त्या चिंच खाण्यामध्ये एक वेगळा आनंद असतो. आणि प्रत्येक गोष्टीला आपण प्रश्नाला, आईला वडिलांना प्रश्न विचारायला लागतो. पण नंतर 15च्या नंतर आणि आता तर 10-12च्या नंतरच तुम्हाला कानाला डोक्याला शिंग फुटतात. तुम्ही गुगल होता. तुम्हाला तुमचीच प्रश्न आहे, आता तुम्हालाच उत्तर हवं असतं. तुम्ही स्वतःच उत्तर हुडकता. आणि 15 ते 25 वयोगट हे तुमच्या आनंदाचा खरा बेस ठरतो. हा करिअरचा खरा बेस ठरतो. आता आम्ही इथे 3 सिव्हिल सर्वंट आहोत. कसे काय आम्ही सिव्हिल सर्व्हिसेस झालो? कारण 15 ते 25 वयोगटामध्ये आम्हाला UPSC MPSC करणारे मित्र भेटले, आम्ही UPSC केले. कुणाला CA होणारे मित्र भेटले, ते CA होतात. कुणाला जिम करणारे भेटले, तुम्ही जिमनेक होतात. कुणाला रोटरॅक्टवाले मित्र भेटतात, तुम्ही रोटरॅक्टवाले होतात. कुणाला व्यापारी मित्र भेटतात. तुमचं करिअर तुमचे आई वडील ठरवत नाही. तुमचं करिअर तुम्ही ठरवत नाही.
15 ते 25 वयोगटामध्ये तुम्हाला तुमचे जे मित्र भेटतात तेच तुमचं करिअर ठरतं आणि तिथून 25 ते 40 हा काळ होतो. या काळामध्ये प्रत्येकाला वाटत असते की आपण हायएस्ट पदावर जावं. राजकारण असेल तर आपण पंतप्रधान व्हावं, नोकरी असेल तर आपण DGP किंवा चीफ सेक्रेटरी व्हावं. प्रत्येक जण आपण ज्या ज्या करिअरला सुरुवात करतो त्या त्या करिअरला सर्वोच्च द्यायचा प्रयत्न करतो आणि हे करता करता 50 येते आणि कुठंतरी सुख हरवून जातं, कुठंतरी मुलाची काळजी निर्माण होते. हे का? परत तुम्हाला सांगतो की परत यासाठी ही 4 हार्मोनच महत्वाचे. या 4 हार्मोनला सगळ्यात आनंद देणारी गोष्ट म्हणजे फॅमिली. आणि फॅमिलीमधला सगळ्यात महत्वाचा दुवा असतो आपली बायको. आता नवरा बायकोचं आपण नात्यावर थोडंसं बोलू. नवरा बायकोचं नातं फार इंटरेस्टिंग आहे. संत आणि बंतापेक्षा जास्त जोक्स हे नवरा बायकोच्या नात्यावर होतं. पण नवरा बायकोच्या बद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की जर एखादा व्यक्ती विशिष्ट वयानंतर तो वारला तर ती म्हातारी व्यक्ती आपल्या आईसाठी आणि नातूच्या सुखासाठी जगू शकते. परंतु जर ती बाई वारली तर तो म्हातारा व्यक्ती जगू शकत नाही. जेव्हा त्या माणसाला माहित आहे की नवरा आणि बायकोचं प्रेम एवढं चांगलं आहे पण तो तरुण असताना का हे करतो, नवरा आणि बायकोच्या व्याजावर का करतो. आज आमच्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये देखील 30 ते 40% ब्युरोक्रॅट हे मेरिटल प्रॉब्लेम्समध्ये अडकलेत. उच्चभ्रू समाजाचा एक प्रश्न पडलेला आहे की कुठेतरी मेरिटल प्रॉब्लेम्समध्ये डिसहार्मनी व्हावी. अशी का? नवरा बायको हे एकच नातं आहे जे कृत्रिमपणे बनतं. बाकीचे सगळे नाते हे जिनेटिकली बनतात. परंतु नवरा आणि बायकोचं नातं इतकं छान असतं की या नात्याचं उदाहरण देतो मी की प्रभात टॉकीज म्हणून एक थिएटर आहे लातूरमध्ये, आपला पुण्यामध्ये. तिथे एक सिनेमा आला होता मोहन जोशी आणि सुहास जोशीचा. आणि तिथं खाली वाक्य लिहिलं होतं, आयुष्याच्या संध्याकाळी लक्षात आलं की बायकोवर प्रेम करायचं राहूनच गेलं. आता याची मी तुम्हाला नंतर कल्पना देतो. बहुतांशी वेळा असंच होतं. या भारतातले जे सर्वोत्कृष्ट 3 स्टार होते कोण? एक होता दिलीप कुमार, एक होते राज कपूर आणि एक होते देव आनंद. तिघांच्या तरा वेगळ्या, आनंदी आणि सुखी जीवनाची कारणं वेगळी. देव आनंदला जेव्हा विचारण्यात आलं की तुझ्या आनंदी जीवनाचं रहस्य काय, तर त्यांनी सांगितलं की मी रोज सकाळी 2 पेग मारतो. आणि आयुष्यभर तो राहिला. तो इतका चिर तरुण होता की त्याची इच्छा होती की माझा मृतदेह कोणी बघू नये आणि म्हणून तो दुबईमध्ये बाहेर वारला आणि आल्यानंतर त्याचं अंत्यविधी करायला त्याला भारतात आणलं. आपल्या जमिनीमध्ये मिळणे हे देखील आनंदी आणि सुखी जीवनाचा शेवट असतो आणि तो खरा आनंद असतो. हा देवानंद. त्याला देखील आयुष्यामध्ये मेरिटल लाईफ कितपत चांगली होती कल्पना नाही. दुसरा होता राज कपूर. तुम्हाला जर माहित होता राज कपूर हा सगळ्यात मोठा शोमन होता. ह्याच्या आयुष्यामध्ये देखील एवढं मेरिटल लाईफ बद्दल काही विशेष चांगलं बोललं जात नव्हतं. पण तिसरा होता दिलीप कुमार. त्याच्या काळात सगळ्यात तरुण होता. पण दिलीप कुमारची बायको त्याच्यापेक्षा वयाने खूप लहान होती. पण आचार्य यात्रेचं जे वाक्य आहे की स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते. काही विशिष्ट वयानंतर दिलीप कुमारची सगळी मेमरी गेली. परंतु 80 वर्षाचा झाल्यानंतर देखील तो का जगत होता? कारण तो त्याच्या बायकोला अक्षरशः आई समजत होता. ती जवळ नसताना त्याच पद्धतीने तो विचलित व्हायचा. जेव्हा एखादा लहान मुलाला आपण बाजारामध्ये घेऊन जातो आणि त्याला आईचं बोट त्याच्यातून सुटतं, तशाच प्रकारचं प्रेम त्याच्या पत्नीकडून त्याला मिळालं. म्हणून या तिघामध्ये सगळ्यात जास्त वर्ष 93 वर्ष दिलीप कुमार जगला. जगण्याचं एक प्रमुख आणि आनंदी राहण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे नवरा बायकोचं नातं. नवरा बायकोच्या नात्याबद्दल एक सुंदर पिक्चर आला होता ऋषिकेश दादा रंगबिरंगी. या सिनेमाची सुरुवातच अशी होती की ओमप्रकाशच्या लग्नाचा 50वा वाढदिवस असतो आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचा इंटरव्ह्यू घेतला जातो की 50 वर्ष तुमचे विवाह झालं तर त्या आनंदी विवाहाचं कारण काय. तो 3 कारणं सांगतो. पहिलं कारण असं आहे की मी रोज बायकोला न चुकता एक पान आणि गजरा आणून देतो. कारण पान ह्याच्याकरता की मला लिपस्टिकची ॲलर्जी आहे आणि गजरा ह्याच्याकरता की त्याला खूप चांगला बायकोला त्याच्याने खूप आनंद मिळतो. दुसरं कारण तो सांगतो की 15 वर्षापूर्वीपासून माझ्या बायकोचा एक समज आहे की मला कमी ऐकू येतं पण मला पूर्ण ऐकू येतं.
आणि तिसरं कारण असं आहे की मी बायकोला कधीही नावाने हाक मारत नाही, तिला नेहमी डार्लिंग म्हणून हाक मारतो, कारण 20 वर्षापूर्वी मी तिचं नाव विसरलोय. तर नवरा बायकोच हे असं नातं असतं आणि अशा नात्यांमध्ये जेव्हा आपण पवित्रता ठेवतो तेव्हा नक्की सुखी आनंद होतं. आज बहुतांशी लोकांना जे दुःख का आहे तर कुठंतरी नवरा बायकोच्या मध्ये डिस्कॉर्ड असतो. नवरा बायकोला समजत नाही आणि बायको नवऱ्याला समजत नाही आणि त्यामुळे ही सगळी वादावत होतात आणि हे दुःखाचं कारण होतं. दुसरं दुःखाचं कारण म्हणजे आपली आनंदाचं आणि दुःखाचं कारण म्हणजे आपला मुलगा किंवा मुलगी. आपण त्याला निर्णय घेण्याची क्षमता घेत नाही. आपण त्याला निर्णय घ्यायला शिकवले पाहिजे. प्रत्येक मुलगा हा आदर्श होऊ शकत नाही, परंतु प्रत्येक मुलगा अभिमानास्पद होऊ शकतो आणि यासाठीच प्रत्येक गोष्टीचा अर्थ हा आपल्या मुलांना समजून द्यावा लागतो. आणि परत मी यासाठी 2 सिनेमा तुम्हाला सांगतो. एक होता लगे रहो मुन्ना भाई आणि दुसरा होता तुमचा 3 इडियट्स. तुम्ही जर लगे रहो मुन्ना भाई पाहिलं तर त्याच्यामध्ये पण त्या केमिकल लोचा हा शब्द वापरला जो मी सुरुवातीला सांगितला. दुसरं तुम्हाला सांगा, ज्या परिस्थितीत सुनील दत्त सुरुवातीला असतो आणि नंतर शेवटी येतो त्याला आनंदी कुठे दिसतो? सगळ्यात शेवटी. तोच त्यांचा प्रोफेसर सगळ्यात आनंदी कधी असतो? शेवटी. शेवटी माणुसकी ही खूप मोठी असते, जादू की झप्पी ही खूप मोठी असते. हा पहिला भाग. दुसरा भाग, मुलांना प्रश्न विचारायला शिकवा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 3 इडियट पिक्चर तुम्ही पूर्ण पाहिला. 3 इडियट्स मधून काय शिकला? हा मी प्रश्न बऱ्याच जणांना, बऱ्याच पालकांना विचारल्यानंतर ते सांगतात की 3 इडियट कशा करता शिकलो? की तुम्हाला जे आवडेल ते करा. फोटोग्राफी आवडेल, फोटोग्राफी करा, बरोबर आहे. तुम्हाला वाईल्ड लाईफ आवडत आहे, वाईल्ड लाईफ करा. इंजिनियर व्हायचं, इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा. पण आयुष्यात काय व्हायचं हे मलाच माहीत नाही, तर मी मुलाला कसं सांगेन? मलाही माहीत नव्हतं की मला सिव्हिल सर्व्हिसेस व्हायचं. 50शी नंतर आता मी देखील सिनियर मोस्ट सेकंडरी रँकचा झाल्यानंतर मला वाटतं की मी खरंच ब्युरोक्रॅट व्हायला नको होता. तुम्हाला देखील बऱ्याच वेळा वाटत असेल की मी जे करिअर केलं ते करिअर करायला नको होता. मग मुलांना कसं समजणार? त्याकरता 3 इडियट जर पिक्चर तुम्ही पूर्ण पाहिला तर त्या पिक्चर नंतर बरीचशी मुलं वाया गेली, अभ्यास सोडली, फोटोग्राफर झाली आणि यशस्वी झाली नाही. कारण 3 इडियटमध्ये काय शिकवलंय? करीना कपूर कुणासाठी थांबते? करीना कपूर कुणाच्या मागं लागते? जो वर्गात पहिला येतो तोच. देर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्डवर्क अँड देर इज नो सबस्टिट्यूट फॉर स्टडी. तुम्हाला अभ्यास करावाच लागेल, तुम्हाला पहिलं यावंच लागेल. आपले सगळे नातेवाईक, आपले सगळे मित्र हे यशाचे भागीदारी असतात, अपयशाचे नाही. वाल्याला देखील हाच प्रश्न पडला म्हणून वाल्याचा वाल्मिकी झाला. आणि आता 3 इडियटचं तुम्हाला मी शेवट सांगतो. 3 इडियटचं शेवट काय आहे? त्याने एक वाक्य बोललंय, तुम्हाला आठवत असेल तर परत आठवून द्या. तो खूप सुंदर वाक्य बोलतो आमिर खान की आपको पढ़ाई नहीं, डिग्री नहीं चाहिए, काबिलियत चाहिए. काबिलियत असलीच पाहिजे, ती काबिलियत मिळवली पाहिजे. सर्जन खूप आहे. काही लोक तर मी पाहिलं, दे विल फाईट ऑन रिझर्वेशन पॉलिसी. अरे रिझर्वेशन पॉलिसी, जन्माने माणूस श्रेष्ठ होतो का कर्माने श्रेष्ठ होतो ह्याच्यावर पण वाद घालतात. लोक म्हणतात की जन्माने श्रेष्ठ होतो. मान्य आहे, जन्माने श्रेष्ठ होतो. मग जर जन्माने श्रेष्ठ झाला तर कर्ण आणि अर्जुन हे एकाच आईचे होते आणि कर्ण मोठा होता. कर्माने श्रेष्ठ होता तर एकलव्य श्रेष्ठ व्हायला पाहिजे होता. पण हे तिघं श्रेष्ठ होते कारण तिघांपुढे आदर्श त्यांचा गुरु होता. सचिन तेंडुलकर श्रेष्ठ होता कारण त्यांच्यापुढे त्यांचा आदर्श हा रमाकांत आचरेकर होते. आयुष्यात प्रत्येकाला एक गुरु पाहिजे. तो गुरु हा आपल्या आनंदाचा मार्ग असतो, सुखाचा मार्ग असतो. हा गुरु कोणी असू शकतो. सचिन तेंडुलकरचे वडील आम्हाला हे शिकवत होते UPSCचे क्लासेस, आणि मराठी शिकवत असताना ते नेहमी सांगायचे की माझा मुलासारखा मुलगा व्हायला पाहिजे. याबद्दल एक छोटी गोष्ट सांगतो जे तुम्हाला नेहमी आनंदाचं, का वडील हे आई मुला, वडील आणि मुलांचे नातं आनंदाचं काय असतं त्याच्याबद्दल, की एकदा एक मुलगा हा नेहमी फुटबॉलमध्ये 12वा असतो, तो नेहमी राखीव असतो आणि तो नेहमी आपल्या वडिलांना घेऊन येत असतो आणि फुटबॉलमध्ये तो राखीव खेळाडू असतो. एकदा तो कोचला म्हणतो की सर मला एक मॅच चान्स द्या, माझे वडील मॅच पाहायला येणार. मॅच पाहायला येणार म्हटल्यानंतर त्याला लक्षात येतं की हिचे वडील रोज येतात, पण हा आज खोटं बोलतोय. तरी तुम्हाला ठीक आहे, आज मी मॅच खेळायला तुला मी देतो. आणि त्या मॅचमध्ये त्याने धुवाधार खेळला आणि 4 गोल करून ते मॅच जिंकली.
त्याच्यानंतर त्याला कोच बोलून सांगतो, विचारतो, तू खोटं का बोललास? तुझे वडील तर रोज येत होते मॅच पाहायला आणि तू सांगतोस की माझे वडील आज मॅच बघणार आहेत आणि मला खेळू द्या, आज तर तुझे वडील आले नाही. तेव्हा त्याने ते उत्तर दिलं की माझे वडील जन्मांध आहेत आणि जन्मांध असल्यामुळे ते रोज मी त्यांना घरी एकटा न ठेवता इथे स्टेडियमवर घेऊन यायचो प्रॅक्टिसच्या वेळेस. माझे वडील 2 दिवसापूर्वी गेले आणि ते गेल्यामुळे ते मॅच आता खऱ्या अर्थाने बघू शकतात. हेच तुमच्या आठवण आलं असेल जेव्हा सचिन तेंडुलकर 100वी मॅच मध्ये 100वी सेंचुरी मारली तेव्हा तो आकाशात बघत होता. हा त्यांच्या वडिलाला झालेला खरा आनंद. खरा आनंद भाऊ पण देतो. सचिन तेंडुलकरला जेव्हा विचारलं की तुझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती कोणता, तर त्यांनी सहजपणे उत्तर दिलं, अजित तेंडुलकर. माझा भाऊ नसता तर कदाचित मी घडलो नसतो. माणसाचं सुख देणारा, आनंद देणारा व्यक्ती असतो मित्र. पहा तुम्ही 0 ते 15 या कालावधीमध्ये सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी एकत्र होते. 15 ते 25 या कालावधीमध्ये पण सचिन तेंडुलकर आणि प्रवीण आमरे आणि विनोद कांबळी एकत्र होते. पण 25 नंतर नव्हते. कारण ती परत जन्मांताची स्टोरी होती की एक जन्मांत 3ऱ्या मजल्यावर राहायचा, मोजून पायऱ्या चढायचा आणि मोजून पायऱ्या विसरायचा. एकदा तो एक पायरी विसरला की घसरला आणि घसरला की पसरला. हे सगळं 25 ते 40 रोटरॅकच्या काळात घडू शकतं आणि हे नाही घडलं तर तुम्ही आनंदी खचता. त्याकरता तुम्हाला चांगल्या मैत्रीची गरज असते आणि चांगली मैत्री चांगला आनंद देते. लक्षात ठेवा, पहिली सिगरेट, पहिली बियर ही फुकटच मिळते, बरोबर आहे. त्याच्यानंतर लागलेली सवय ही आपल्या आनंदाला कारणीभूत ठरते आणि या आनंदासाठी लोक वेड्यासारखे प्रयत्न करतात. 30 वर्षाच्या पब्लिक लाईफमध्ये मी 10 रुपये घेऊन 10,000 कोटी झालेले लोक पाहिले आणि 5,000 कोटीवरून परत रस्त्यावर आलेले देखील लोक पाहिले. संपत्ती ही आनंदाचा मार्ग नाही, बरोबर आहे. आनंदाचा मार्ग आहे आपलं चांगलं शरीर, आपली चांगली फॅमिली आणि आपले चांगले विचार. सरासरी एका माणसाला एका दिवसामध्ये 60,000 विचार येतात आणि एका मिनिटामध्ये जवळपास जर 100-400 विचार आले त्यातले 70% हे निगेटिव्ह असतात. चांगले विचार हे चांगल्या हार्मोन्सने होतात आणि चांगले हार्मोन्स चांगल्या कंपनीने, चांगल्या मैत्रीने होतात आणि चांगल्या आनंदी कुटुंबाने होतात. म्हणून ज्याचं चांगलं कुटुंब, ज्याचे चांगले संस्कार, तो अतिशय चांगला राहू शकतो, सुखी राहू शकतो, आनंदी राहू शकतो. या सगळ्या लोकांसोबत मी राहिलो आणि सगळ्यांकडून आनंदी होण्याचा मार्ग शिकवला. पण या सगळ्यातून मला एक आनंदी होण्याचा शेवटचा मार्ग मला सापडला, तो महात्रिया या गुरुंनी सांगितला. त्यांनी फार सुंदर वाक्य बोललेलं आहे, हे मी तुम्हाला परत एकदा ऐकून घ्या. एनिथिंग दॅट कम्स आउट ऑफ द बॉडी स्टिंग्स. एनिथिंग दॅट कम्स आउट ऑफ द बॉडी स्टिंग्स. Whatever, saliva, excretion, everything. But it is the word which gives fragrance. आपले शब्द हेच फक्त सुगंध देत असतात. त्यामुळे बोलताना आपल्या तोंडातून शब्द निघताना सुगंधी आली पाहिजे आणि हे महत्त्वाचं आहे. आनंदी जीवनाचा एक सगळ्यात चांगला मार्ग येतो, तो म्हणजे आपला तोंड, आपले चांगले शब्द. या शब्दामुळे आपल्याला हे 4 हार्मोन्स मिळतात आणि या शब्दामुळे आपण हे 4 हार्मोन्स सगळ्या समाजाला देतो. एक चांगला व्यक्ती एक चांगलं कुटुंब बनवतो, एक चांगला कुटुंब एक चांगला समाज बनवतो आणि एक चांगला समाज एक चांगला देश बनवतो. म्हणून आपण सगळे आनंदी राहूया, सुखी राहूया. आनंदी जीवनाचा मार्ग प्रत्येकजण हुडकत असतो, त्याची ही आनंद यात्रा असते. आपल्याला आजकालचं तर मोटिवेशन स्पीकरचं खूप मोठं पीक आलेलं आहे, परंतु या सगळ्यामधून ह्या बेसिक्स गोष्टी आहेत. या 4-5 बेसिक गोष्टी जर आपण फॉलो केल्या आणि परत एकदा आपण आनंदाने आईच्या कुशीत गेलो, आपल्या वडिलाच्या पायी आपण आनंदाने आणि सुखी राहिलो, आपल्या बायकोशी अतिशय चांगलं वागलो, आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहिलो, तरच आपण सुखी राहतो. सुखी होण्यासाठी हे 4च केमिकल्स सायकियाट्रिस्ट वेगवेगळ्या डोसमध्ये आणि वेगवेगळ्या नावामध्ये देतात. मी तर एक अशा डिपार्टमेंटमध्ये आहे, माझ्या डिपार्टमेंटमध्ये कस्टम्स, एक्साईज आणि नार्कोटिक्स आहे. नार्कोटिक्समध्ये 2 बोर्ड असतात, एक नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि एक सेंट्रल नार्कोटिक्स बोर्ड. तुम्हाला माहीत नसेल, कदाचित जगातील 60 देशांना अफू बनवायची परवानगी आहे आणि त्या अफू हे त्यातला भारत हा प्रमुख देश आहे आणि भारतामध्ये अफू बनवलं जातं आणि त्याचे आपण सरकार खरेदी करून प्रोसेस करून मॉर्फिन बनवतात.
जे मॉर्फिनमुळे आपण सगळे डॉक्टर लोक ऑपरेशन करतात. लोक मॉर्फिन हा एंड युजर, म्हणजे जेव्हा तुम्ही खूप कॅन्सर वगैरे झालं तर त्याच्यातून त्या दुःखातून बाहेर पडायला मॉर्फिन वापरतात. काही लोक शॉर्टकट म्हणून हे देखील या ड्रग्सच्या नादात पसरतात, पण ते सुख नाही. खरं सुख आईच्या मिठीत आहे. खरं सुख म्हातारपणी बायकोसोबत हात धरून बागेत फिरण्यामध्ये आहे. खरं सुख युनिफॉर्ममध्ये असलेल्या आपल्या मुलाला सॅल्यूट मारण्यामध्ये आहे. खरं सुख आपल्या मुलाच्या शपथविधीमध्ये आहे. खरं सुख आपण नॉन स्ट्राईकला असताना स्ट्राईकवर बॅटिंग करताना चौकार षटकार मारणाऱ्याला आहे. खरं सुख PV सिंधूचं कौतुक करणाऱ्या बापाला मिळतं. खरं सुख या शिवनारायण चंद्रपूरला मिळतं. आजपासून कदाचित आपण असा समाज तयार करू की आपण आपला समाज, आपली मुलं, आपलं कुटुंब, आपलं शहर सुखी करावं. आणि यासाठीच एकमेकांना जागृती छप्पी द्या आणि एकमेकांना हार्मोन्स मिळतील याची कौतुक करा. थँक्यू. ही सर्व माझी वैयक्तिक मतं आहेत आणि मी एक सरकारी अधिकारी आहे. कुणाचा काही म्हणजे नाव वगैरे जे मी घेतलं ते माझे व्यक्तिगत मत आहे. कोणी त्याच्यामुळे कृपया त्याच्याने नाराज झाला असेल तर क्षमा असावी. खूप खूप धन्यवाद सर. आज सरांनी आपल्याला आनंदी जीवनाची गुरुकिल्लीच दिली आहे. नातेसंबंधांचे, परिवाराचे किती महत्त्व असतं आपल्या आयुष्यामध्ये ते खूप छान पद्धतीने सरांनी विशद केले इथे. आजचे आपले दुसरे विशेष अतिथी आहेत पोलीस महासंचालक भूषण कुमार उपाध्याय. तर त्यांची ओळख करून देण्यासाठी मी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी यशवंत हांडे यांना स्टेजवरती येण्याची विनंती करते. नमस्कार. आज मी ज्या व्यक्तीची ओळख करून देणार आहे ती व्यक्ती आपल्या सर्वांना सुपरिचित आहे. डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय. डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय यांनी MA संस्कृतमधून केलं आहे आणि ते गोल्ड मेडलिस्ट आहेत. PhD इन संस्कृत फॉनेटिक्स, संस्कृत ध्वनिशास्त्रामध्ये त्यांनी PhD केली आहे बिहार युनिव्हर्सिटी मुझफ्फरनगर येथे. आणि ते 1989 बॅचचे IPS अधिकारी आहेत. आणि त्यानंतर त्यांचं कर्तृत्वाची सुरुवात झाली ती आपल्या असिस्टंट सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस पंढरपूर येथून. त्यानंतर उस्मानाबाद, अकोला, लातूरला ते सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस SP म्हणून होते. तेव्हा सर्वांना ते लातूरकरांना जास्तच परिचित असतील. त्यानंतर सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस चंद्रपूर, जळगाव आणि त्यानंतर डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस ट्रॅफिक नागपूर, सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस रुरल नागपूर, डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस हिल्स रिजन नागपूर, त्यानंतर DIGP अँड ॲडिशनल कमिशनर ऑफ पोलीस क्राईम नागपूर सिटी, कमिशनर ऑफ पोलीस सोलापूर सिटी, स्पेशल IGP DGP महाराष्ट्र स्टेट मुंबई, जॉइंट कमिशनर ऑफ पोलीस ट्रॅफिक मुंबई, ADGP प्रोफेशनल सर्व्हिस महाराष्ट्र स्टेट, कमिशनर ऑफ पोलीस नागपूर सिटी, ॲडिशनल DGP ट्रॅफिक महाराष्ट्र स्टेट, DG ऑफ पोलीस अँड कमांडंट जनरल होमगार्ड्स महाराष्ट्र स्टेट. त्यानंतर त्यांनी खूप